गांधीजींना विरोध, बाबासाहेबांना पाठिंबा. 1931मध्ये महाराष्ट्रातील चांभार समाजाच्या सभेत भूमिका. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या मागण्यांना महाराष्ट्रातील चांभार समाजाच्या वतीने 2 सभांचे आयोजन करून पाठिंबा देण्यात आला होता. त्याचवेळी तत्कालीन काँग्रेसचे नेते गांधीजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मागण्यांना विरोध दर्शविला. त्यामुळे चांभार समाजाच्या वतीने आयोजित सभांमध्ये गांधीजींचा निषेध करण्यात आला. 31 ऑक्टोबर 1931 रोजीच्या जनता वृत्तपत्रात प्रकाशित वृत्तानुसार 16 ऑक्टोबर 1931 रोजी ठाणे जिल्ह्यातील माणिकपूर तालुका वसई येथे श्री वनमाळी यांच्या अध्यक्षस्थानी चांभार समाजाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आणि त्याबाबतची तार रोटरच्या बातमीदाराला देण्यात आली. ठराव क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राब श्रीनिवासन यांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समधील मुद्द्यांना या सभेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि काँग्रेस तिचे पुढारी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यांच्या न्याय मागणीला विरोध केल्याबद्दल ही सभा त्यांचा जाहीर निषेध करीत आहे. ठराव क्रमांक 2. पुणे येथील काही समाजातील लोकांनी काँग्रेसच्या चिथावणीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जो आत्मघातकी प्रयत्न चालविला त्याचाही ह्या सभेत निषेध करण्यात आला आहे. यानंतर 24 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईतील मोरलँड येथे श्री जी.व्ही. चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी सभा पार पडली. या सभेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मांडलेल्या न्याय मागणीला पाठिंबा देण्यात आला. सभेत घोषित करण्यात आलं की अखिल बहिष्कृत वर्गाचे खरे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत आणि काँग्रेसच्या प्रभावाखाली जाऊन बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. राऊंड टेबल कॉन्फरन्स अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र प्रतिनिधित्व आणि न्याय हक्कांची मागणी केली होती. मात्र या मागण्यांना गांधीजींनी विरोध दर्शविल्याने महाराष्ट्रातील चांभार समाजाच्या वतीने सभामधून बाबासाहेबांना पाठिंबा आणि गांधीजींच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. संदर्भ जनता 31 ऑक्टोबर 1931.